नमस्कार, स्वागत आहे तुमचं पेटुराममध्ये. आज आपण तयार करणार आहोत नागपूरची पुडाची वडी, जिला सांबर वडी देखील बोलतात. अतिशय टेस्टी लागते ही वडी. तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता प्रथम आपण सारण बनवणार आहोत, जे या वडीसाठी लागतं. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण ॲड करणार आहोत. आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आपण टाकलेली आहे. आता ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. आता यामध्ये अर्धी वाटी आपण खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे, तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता एक लहान वाटी आपण तीळ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत, ते देखील परतून घ्यायचे आहेत. हे सर्व परतत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा स्लोच ठेवायची, अजिबात ती हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते करपले जातील. त्यानंतर यात 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला आपण टाकलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, ते व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, जो मीडियम साईजमध्ये आपण बारीक केलेला आहे, 2 चमचे टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. आणि एक मोठी वाटी आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती या सारणामध्ये टाकायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे वडी बनवण्यासाठी जे सारण लागतं ते आपलं तयार आहे. यानंतर आता आपण वड्यांसाठी लागणारं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत. सारण आता आपण हे बाजूला ठेवूयात थंड करण्यासाठी. आता प्रथम एका बाउलमध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 मोठी वाटी बेसन पीठ घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, आता यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. आणि हा आता आपण ॲड केलेला आहे ओवा. आता ह्या मिश्रणात आपण 2 चमचे तेल, ज्याला आपण मोहन म्हणतो, ते ॲड केलेलं आहे. हे टाकल्यानंतर आता चमच्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तेल हे गरम असतं, त्यामुळे इथे चमच्याचा वापर करा. व्यवस्थित मिक्स करून घ्या. तेल टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या नागपूरच्या वड्या आहेत किंवा कोणत्याही वड्या करताना आपण असं तेल जर पिठामध्ये टाकलं तर त्या कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता अशा गाठी त्याच्या तयार होतील तेल टाकल्यानंतर. आता आपण हे हातानेच मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे ह्याच्या गाठी अशा तयार होतात. आता यामध्ये थोडं थोडं लागेल तसं पाणी ॲड करत हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. हे पीठ जे आपण मळून घेणार आहेत ते घट्टच मळायचं आहे. ह्या वड्यांसाठी लागणारं पीठ हे घट्ट असतं. हे बघा, अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता हे आपण झाकून ठेवूयात 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर आपण त्याच्या गोल अशा लाटा करून घ्यायच्या आहेत.
आता 10 मिनिटानंतर आपण हे ओपन केलेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे लाटून घेऊयात. जास्त मोठं नाही लाटायचं, तेवढंच लहान आकारामध्ये आपण हे लाटून घेणार आहोत. लाटून झाल्यानंतर आता सारण आपण भरणार आहोत. हे सेंटरला भरायचं आहे आणि त्याच्या बाजूनी 1 सेंटीमीटर अंतर असं ठेवायचं, जेणेकरून त्याची घडी नीट बसेल. आता अशा प्रकारे त्याच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि साईडून तुम्ही 2 बाजू बघू शकता, ते आपण लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून सारण हे बाहेर येणार नाही तळताना. आता ही दुसरी पद्धत आहे सारण भरण्याची. आता हे सेंटरला आपण दोन्ही बाजूनी जास्त अंतर ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि फक्त मध्यभागीच सारण टाकलेलं आहे. आणि ह्याची एक बाजू सारणावरती ठेवायची आणि थोडंसं पाणी लावून दुसऱ्या बाजूनी ते लॉक करून टाकायचं. आणि अशा सेम पद्धतीने आपण दोन्ही जी शेवटची टोकं आहेत ती देखील बंद करून घेणार आहोत, म्हणजे तेलात टाकल्यानंतर हे फुटणार नाही किंवा सारण बाहेर येणार नाही. सारण बाहेर आलं तर आपलं तेल हे खराब होऊ शकतं. म्हणून वडी भरताना कधीही काळजी घ्या, कोणतीही वडी तुम्ही तयार करत असता. अशा प्रकारे आपण सर्व वड्या ह्या भरून घेतलेल्या आहेत. आता तळल्यानंतर तर ही पुडाची वडी अतिशय सुंदर दिसते. आपण आता हळूहळू तेलामध्ये सोडूया. वड्यांसाठी लागणारं जे तेल आहे आपण ऑलरेडी ठेवलं होतं गरम करायलाच. तर ह्या तेलामध्ये हळूच वड्या सोडायच्या आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपली ही नागपूर स्पेशल पुडाची वडी तयार आहे. खूप सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकता, आणि चवीला अतिशय उत्तम लागतात. एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत त्या सर्व वड्या आणि बाकीच्या तळून घेणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला आमचे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर नक्की पेटुरामला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरील बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुडाची वडी तयार आहे, हे बघा, खूप सुंदर झालेली आहे. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.